नमस्कार, तुमचं नाव? राहुल सुभाष. काय वाटते तुम्हाला एक आमदाराकडून काय अपेक्षा आहेत पक्ष तर चांगली आहे. काय कामगिरी कशी असली पाहिजे आमदाराची? आमदाराची कामगिरी चांगली आहे. जे मागील आमदार होते त्यांच्या कामगिरीबद्दल काय सांगा? ते आमदार तेच पाहिजे. जे मागील होते. तुम्ही कुठले आहे? अमरावती. अमरावती. मागील आमदाराचं नाव सांगू शकता? सुनील देशमुख. अच्छा. त्यांच्या कामगिरीबद्दल समाधानी आहे. समाधान काय वाटते तुम्हाला आणखी काय बदल केला पाहिजे? करायला पाहिजे. पुष्कळात होतं अरे यायला बदल केला पाहिजे. नमस्कार दादा, तुमचं नाव? तुम्ही कुठले? साळवेल म्हणजे अचलपूर तालुका. काय तिथं कोणाची हवा आहे सांगू शकता का? हवा हे ते सांगता येत नाही. कसं आहे, आता जे आपली इथं गच्चीमुळं आपल्या मुलं आले आहेत त्याची कामगिरी चालली आहे. आमची इच्छा अशी आहे का तो आता काय चांगलं होतं. किती वर्षापासून बच्चू कडू आमदार आहेत? झाले आता 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाली. त्यांच्या कामगिरीबद्दल समाधानी आहे. समाधान म्हणजे एकदम समाधान आहे. तुमच्या गावात काही विकासाची 1-2 कामे सांगू शकता? गावात विकासाची कामे केली आहे मध्ये मी मतदारांचं गाव होतो त्याची कामगिरी एकदम बरं आहे. कामगिरी चांगली आहे. त्यांच्या अपोजमध्ये फिसके आहे BJP कडून. त्यांच्याबद्दल काय सांगाल? दिसते म्हणजे मी इथं अमरावतीला राहतो, मला तिकडे काही माहिती एवढं. गावात गेलो तर आपल्या गावात समजते काम केलं ते यावेळेस आले पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ते अपक्ष आहेत, अपक्ष उमेदवार आहेत. अपक्ष आहे तर ते येऊ शकतं यावेळेस त्याच्या पाठीमागं आहोत. कुछ एरिया ऐसे हैं, आमदार तो ठीक है, चलो सुनील देशमुख नाम है, लेकिन कुछ एरिया ऐसे हैं जहाँ उनकी नज़र अभी तक भी नहीं, मेरे नज़र ऐसा मैं सोचता हूँ। जो कि मैं जो एरिया से आता हूँ, जो पैराडाइज कॉलोनी के सामने का भाग है, जिसको परफेक्ट धर्म काटा हो, वहाँ का एरिया आज 1980 का जो एरिया है, लेआउट वाला एरिया है, लेकिन आज तक वहाँ पर कोई विकास हुआ नहीं। सिर्फ बोर्ड लगा देते, बोर्ड लगाने के बाद में वो कोई काम होता नहीं है, सिर्फ फॉर्मेलिटी के तौर पे वो बोर्ड अपना लगा के चले जाए। जो आज तक सर्विस गली का एरिया, हालांकि ये नगर सेवक के काम है, लेकिन नगर सेवक को बोल बोल के हम लोग त्रास दें। हम ये चाहते हैं कि भाई आमदार हमारे इस बात को देखें और इसको जल्द से जल्द पूरा करें। नमस्कार काका, तुमचं नाव? दिनेश गुर्दे. राहणार माझं बिझनेसही आहे ते. आणि जे आता सुनील उभे आहे त्यांच्याला आम्ही पुरेपूर साथ देत आहे, कारण की ते एक कार्यकर्ते खूप छान आहे. वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे पण कार्य केले ते म्हणजे नावाजोगतेच आहे आणि खूप कार्यकर्ते करतात. ते ज्यांनी काम जेवढं आतापर्यंत याच्या अगोदर नगरसेवक म्हणजे होऊन गेलेले आहे, तर त्यांनी काही कामं नाही केले. आता मी नाव नाही घेत, पण असे आहे त्यांनी फक्त देखावापणच केलेलं आहे. यांनी जे कामं आहे उडाणपूर, जसं आपल्या अमरावतीला सिटीला जे हे पाहिजे सहायता, आणि त्याची सहायता केली त्यांनी, भरपूर केली. त्यामुळे त्यांच्या मी आभारी आहे की त्यांनाच मी आपण मतं द्यावं अशी माझी इच्छा आहे सगळ्यांची. एका आमदाराची कामगिरी सांगू शकता का तुम्ही कशा प्रकारे? अशी आता मी माझ्या भाषेने तुम्हाला सांगितलेलं आहे की बस सुनील भाऊ जे काम करून दाखवता तसं बाकी कोणी कार्यकर्ता असा कार्यकर्ता मला नाही दिसत आहे. त्यांची 1-2 विकासाची कामे सांगू शकता तुम्ही? त्यांनी अमरावतीत विकास केला की बेरोजगारीसाठी काही त्यांनी प्रश्न उचलले असे काही सांगू शकता? हां, त्यांनी विकास तर म्हणजे भरपूर केलेला आहे. विकासाबद्दल तर ते म्हणायचं हेच नाही आहे. जसं आता अमरावतीला एक छान म्हणून दिली त्यांनी उड्डाणपूल खूप केलेली आहे आणि त्या उड्डाणपुलाचा फायदा खूप झालेला आहे जसं पाहिजे होतं. आणि विकासामध्ये त्यांनी जिथे जिथे आता हा एक गांधी चौकाचा इकडे आमच्या परिसराचा जो मार्ग खूपच दाट झालेला होता, त्या मार्गाला म्हणजे त्यांनी एवढं मोकळं करून दिलं आणि वाहतूकही चांगली झाली आहे आणि कार्य चालूच आहे त्यांचे, पुढे ना पुढे चालूच राहतात. आणि माझ्या विचाराने तर ते आले तर ते कार्य करतच राहील असं माझी इच्छा आहे. अमरावतीत रोजगारबद्दल काय म्हणाल तुम्ही? रोजगार कमी झाला, काही बदल दिसला? हां, बदल खूप झालेला आहे त्यांच्या कार्याने. आणि काय बदलाच्या हिशोबाने जर पाहिलं तर त्या व्यक्तीलाच निवडून देणं भाग आहे. बाकी माझं तर असं काही नाही आहे. नमस्कार काका, तुमचं नाव? नितीन वानखडे. मला तुम्ही सांगा, एक आमदाराची कामगिरी कशी असली? आमदाराची कामगिरी म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार हे महत्त्वाचं काम करत असलं. विकासाची परिभाषा म्हणजे काय?
विकास म्हणजे बेरोजगारांना बेरोजगार आणि पाणी वीज इत्यादी गरजू ज्या वस्तू आहेत त्याचा पूर्णपणे सर्वसामान्यांना लाभ भेटला पाहिजे अशी याची विशेष आहे. नळात पाणी आलं, रस्ते झाले म्हणजे विकास झाला का? तसंच नाही, शिक्षण बेरोजगारी व्यापार या सर्वच गोष्टीवर अवलंबून आहे. पण सर्वात मोठा प्रश्न बेरोजगारीचा. बेरोजगारीसाठी काहीतरी योग्य पाऊल उचलले गेले पाहिजे आणि आमचे सध्या जे आमदार आहेत ते करतही आहेत आणि भरपूर प्रांतशील आहेत. त्यांच्याबद्दल बरंच आता बोलून गेलेले आहेत. मी ते करत राहतील अशी अपेक्षा करतो. आता अमरावतीमध्ये BJPची सत्ता होती आमदारकीमध्ये, तर काही 5 वर्षात बदल दिसला. भरपूर बदल झालेला आहे. पूर्वीपेक्षा 35% फरक बदल 50% भरपूर सुधारणा होत आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही नवीन गोष्ट वेळ लागतो. वेळ त्यांना मिळाला पाहिजे आणि पुढे बदल होत राहील. तुमचं नाव? माझं नाव अमोल पानकर. काय वाटतं तुम्हाला एका आमदाराची कामगिरी कशी असली पाहिजे? आमदाराची कामगिरी जर पाहायला गेली तर फक्त शहराचाच विकास नाही, पूर्ण जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आणि प्रत्येक भागातल्या गरीब लोकांना, गरजू व्यक्तींना जेव्हा पाहिजे तेव्हा मदत पोहोचली पाहिजे. एक आमदार काय विकास करू शकतो, काय योजना आणू शकतो तो लोकांसाठी, जेणेकरून लोकांना मदत होईल? रस्ते झाले, पाणी पुरवठा झाला, शिक्षण झालं आणि गरीब लोकांच्या ज्या समस्या आहेत किंवा जेव्हा त्यांच्या परिवाराला काही अडचण वगैरे येते, दवाखान्याचं काम समजा, दवाखान्यात त्यांच्या व्यवस्थित सोयी झाल्या पाहिजे किंवा आमदार निधीमधून त्यांना काही लाभ मिळता असेल तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आता तुम्ही मुंबईला जाता व्यक्तिगत कामासाठी, तिथे आमदार निवासाचा तुम्ही कधी फायदा घेतला आहे की त्याचा उपयोग आला आहे तुमच्या कामात? आम्ही जातोय, फक्त ते कसं आहे, एखाद्या वेळेस आम्ही गणपतीला जातो त्यामुळे तेव्हा यांचे लेटर वगैरे घेऊन गेल्यानंतर ते आम्हाला आमदार निवासामध्ये त्यांची राहण्याची सोय वगैरे तिथं व्यवस्था योग्यतेनं होते तुमची? हो स्वच्छता असते तिथे? हो, स्वच्छता एकदम चांगली असते. आमदारकीबद्दल तुमचं काय मत आहे की आमदाराने आपल्यासाठी स्पेशल काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून लोकांचा, गरीब लोकांचा फायदा होईल? आमदारांनी जर आता म्हटलं पाहिजे तर शहरात जर बघितले तर सुशिक्षित बेरोजगार भरपूर आहे. बरोबर. त्यांना कमीत कमी काहीतरी त्यांच्या परिवाराला पुरेल, म्हणजे त्यांना परिवारांना सांभाळता येईल त्या हिशोबाने त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि जे काही कोणी गरीब लोक जे सुशिक्षित बेरोजगार जे शहरामध्ये किंवा कुठे कोणत्या ठिकाणी काही रोजगार उपलब्ध त्यांना करून द्यायला पाहिजे. ठिकठिकाणी शहर वाढत चाललं आहे, कुठे त्यांना ज्या भागात जे काही व्यवसाय नाही आहे, ज्यांना लोकांना काही गरजा मिळत नाही, त्या भागात त्या पोरांना, त्या मुलांना जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्या हिशोबाने त्यांना तिथे रोजगार मिळवून दिला पाहिजे, जेणेकरून ते आपल्या परिवाराला साथ देतील काहीतरी. नमस्कार दादा, तुमचं नाव? गजानन मोहोळ. विकासाची परिभाषा काय नेमकी ते सांगू शकता? विकासाची परिभाषा पाहिली तर अमरावतीकडे पाहिलं पाहिजे. अमरावती शहराला पाहिलं पाहिजे का विकास झाला का नाही झाला, किंवा त्याच्याबद्दल व्यक्तिगत मतं इच्छा लोकांना विचारायला पाहिजे का बा अमरावतीचा विकास खरोखर झाला आहे का. आता मी भंडेरा राहतो, मी रोज अमरावती अपडाऊन करतो, महानगरीत तर बा विकास दिसते अमरावती. तुम्हाला वाटते का अमरावती विकासाच्या मार्गावर चालली? आता म्हणा पेपरामध्ये आलता का बा म्हणजे अमरावती 16 क्रमांकावर आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्या ज्यांना तर वाटते बा अमरावतीचा विकास झाला पाहिजे, विकास झाला म्हणून. आणि आपण गलोगलीमध्ये फिरतो, आखरीच्या टोका जा तिकडे आपलं पठाण चौकच्या समोर ते हो इधर मी काय लालगडीच्या भागात मी त्या दिवशी सहज गेलो फिरायला. मला काम होतं तेव्हा तिकडे आखरीच्या टोकापर्यंत रस्ते दिसले, पाण्याची व्यवस्था दिसली, लाईटिंगची व्यवस्था दिसली, साफसफाई दिसली. त्याच्या त्यांना वाटते का बा अमरावतीत विकास आहे असं वाटते. मागील आमदार जे होते अमरावतीचे त्यांच्या कामगिरीबद्दल काय म्हणाल? त्यांना तर विकास पुरुष म्हणूनच ओळखला जातं ना. विकास झालाय तुमच्या? हा, विकास झाला आहे.
मित्र तुझं नाव? अजिंक्य किशोर चव्हाण. बरं मला सांग, इथले जे यंग युवा पिढी आहे त्यांना रोजगारसाठी किंवा नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जावं लागते, जसं की मुंबई पुणे, त्यांना का जावं लागते त्याचं कारण सांगू शकतो का मला? गव्हर्नमेंटचे अमरावती MIDC ट्रेडिंग त्यांची सुधारणा यंग पिढी जनरेशनच्या हिशोबाने त्यांची सुधारणा चांगल्या प्रकारे चालू आहे. त्यामुळे जनरेशन समोर वाढत चाललेलं आहे. त्या हिशोबाने अपडेटिंग करत आहे ते त्यांचा प्रयत्न चांगलं चालू आहे. आणि जेणेकरून मानवा पेठ येथील युवा पिढीतली हे आणि जाणे सुरूच आहे. मागील आमदाराच्या कामगिरीबद्दल काय म्हणशील? खूप चांगली आहे आमदारकी आणि त्यांचं कर्तव्य खूप चांगल्या प्रकारे केंद्र सरकारने योजना राबवल्या, त्याचा काही लाभ झाला तुला? होत आहे आणि त्यांचाही चांगल्या प्रकारे चालू आहे. जेणेकरून समोर समोर आणखी काही ना काही सरकार मान्य करेल आणि काही ना काही ही आम्ही अपेक्षा ठेवतो. बरं मला सांग, येत्या 5 वर्षात काही बदल दिसला तुला आपल्या शहरात? फेरबदल खूप चांगला विकास आहे. ती शहरामध्ये विकास खूप चांगला झालेला आहे त्यांचा आता. आणि सगळे जेणेकरून रस्ता रोड वगैरे लाईटिंग सगळं त्यांचा चांगल्या प्रकारे बरं मला सांग, येत्या काही दिवसात आपल्याला आपल्या देशात आर्थिक मंदीचा सामोऱ्या जावं लागलं, त्यासाठी काय म्हणशील? आर्थिक मंदी आता तर असं जेणेकरून आपल्या शहरामध्ये नाही आहे आणि पूर्ण देशात चालली आर्थिक मंदी. आर्थिक मंदीच्याबद्दल तर चांगल्या प्रकारे प्रॉब्लेम असा आलाच नाही आपल्याला आणि येणारही नाही जेणेकरून. नाही, आपली GDP जे ग्रोथ आहे ती खालच्या लेवलला चालली, त्याच्याबद्दल काय सांगशील? त्याचा सुधारणा सरकार असेल, सरकार करेल काहीतरी. सरकार त्याला कारणीभूत कोण असेल तू सांगशील? आपण थोडा भविष्य देऊ शकत नाही. जेणेकरून प्रॉब्लेम तर कुठला आहेच नाही, कुठलाच प्रॉब्लेम नाही. अमरावती मतदारसंघामधील शिवटेकडी या परिसरामध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत. आपल्यासोबत काही वरिष्ठ नागरिक जुळलेले आहेत. त्यांना आमदाराकडून काय अपेक्षा आहेत ते जाणून घेण्याचा आज इथे आपण प्रयत्न करूयात. नमस्कार काका, आपलं नाव? भीमराव खडसे. काय अपेक्षा आहेत तुमच्या एका आमदाराकडून? आता हे लोक बेकार आहेत का नाही, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. येत्या 5 वर्षात काही विकासाची कामं पाहिली आहेत तुम्ही? मी काहीच नाही पाहिलं. नाही का? आता तुम्ही कितव्यांदा मतदान करणार आहेत काका? आता हे येणार आहे का मग हो का? कितीदा केलं समजा? 3 वेळा 4 वेळा? मग बऱ्याचदा केलं, बरेच जाते. 25-30 वेळा केलं. नमस्कार काका, तुमचं नाव? चंद्रकांत कदम. अच्छा, येत्या 5 वर्षात काही विकासाची कामे पाहिली आहेत तुम्ही? विकासाची कामं म्हणजे काय की सरकार जी आपल्याला आश्वासनं देतात पण आश्वासनं एकही पाळल्या जात नाही. आता उदाहरण घ्यायचं तर आता समजा मी शेती करतो, अनेक आश्वासनं देतात किंवा शेतीला दुप्पट भाव देऊ, अनुदान देऊ. आता हे कर्जमाफीचं जे यांचं 2 वर्ष झाले कर्जमाफीचं या सरकारचं, पण अजूनही ते चांगलं सुटलेलं नाही आहे. अजूनही म्हणजे लोकांना त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहे. आणि राहिला आता दुप्पट भाव देऊ जे म्हणतात, तर दुप्पट भाव कुठे मिळून राहिले? साधा म्हणजे जो हमी भाव आहे तो सुद्धा मार्केटमध्ये मिळत नाही. तर त्याच्याबद्दल सरकारने काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे हमीभाव जर साधा जर तुम्हाला मिळू शकत नाही आणि दिवसेदिवस काय होऊन राहिलं की शेतमालाचे भाव कमी होतात आणि बाकी फर्टिलायझर आणि इन्सेक्टिसाईडचे भाव वाढत राहतात. त्या प्रमाणात मालाला भाव मिळत नाही. केंद्रामध्ये BJPची सरकार आहे 5 वर्षापासून, काही बदल दिसतात तुम्हाला देशामध्ये? काहीही बदल दिसत नाही. फक्त पेपरमध्ये ज्या ॲडव्हर्टाईजमेंट येतात मोठमोठ्या की आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करू, अमुक करू, तमुक करू, फक्त म्हणजे कागदावर अजेंडा फक्त येतो, त्याच्याशिवाय काही नाही. तर प्रत्यक्षात काही दिसत नाही. जेव्हा काँग्रेस सरकार होती त्यांच्या कामगिरीबद्दल समाधानी होतात का तुम्ही? त्यांच्यासुद्धा समाधानी होतं. काय वाटते तुम्हाला, तिसरं ऑप्शन असलं पाहिजे? तिसरं ऑप्शन असलं पाहिजे पण तिसरं आज तरी ऑप्शन दिसत नाही. अच्छा, EVM मशीनमध्ये नोटाचं ऑप्शन दिलं, ते सरकारने बरोबर केलंय का? नोटाचा ऑप्शन म्हणजे की हा पर्याय नाही आहे. कारण नोटाचा ऑप्शन तुम्ही म्हणाल तर मग विरोधी पक्षालाही देत नाही आहे आणि सरकारलाही, रुलिंग सरकारलाही देत नाही. म्हणजे तुमचं मत वाया जाळतात तुम्ही, असं माझं मत. नमस्कार काका, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव देवराव नारायणराव इंगळे. अमरावती मतदारसंघाचा एक मतदार आणि या ठिकाणी अमरावतीला जवळजवळ मी 30-35 वर्षापासून राहतो. आणि
आमच्या मोहल्ल्याचा याचा त्याचा विकास काही परिपूर्ण झालेला नाही. त्यांनी जेवढे आश्वासनं दिलेले आहे तेवढी आश्वासन एकही पूर्ण झालेलं नाही आहे. आणि प्रत्येक वेळेस मग हे आली मतदान प्रक्रिया आली का ती आम्हाला पार पाडावंच लागते. वैयक्तिक हक्क आहे तो आमचा मतदान करायचा. तो कोणालाही द्या, कोणत्याही पक्षाला द्या तुम्ही, पण तो द्यावाच लागते आपल्याला. पण ते कोणाला जरी दिलं तर सर्व एकाच माळीचे म्हणजे मला एक म्हणायचं आहे ह्या राजकारणात सगळे हे जे उमेदवार आहेत म्हणा किंवा राजकारणी लोक आहेत ते सगळे एकाच माळीचे म्हणजे एकाच यानं चालतात सगळे. ते सगळे काही कुठला कोणाचा स्वार्थ हे नाही आहे. फक्त स्वतःचे स्वार्थ हे करतात. दुसऱ्याच्या स्वार्थासाठी आपण जे आश्वासन देतो ते परिपूर्ण होत नाही. कुठे शेतमालाला भाव नाही. शैक्षणिक दर्जा खालावर चालला आहे जिल्हा परिषदचा. हां, याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. जिल्हा परिषदचा जो शैक्षणिक दर्जा आहे याकडे एकाही आमदाराचं किंवा खासदाराचंही लक्ष नाही आहे. पण निवडून आले तर झाले. काका यांचं असं म्हणणं आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही. बरोबर आहे, यांचं बोलणं बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. का शेतकऱ्याला काय त्रास घ्यावा लागतो, काय दुःख आहे आणि त्याचं स्टँडर्ड काय आहे कष्ट करून, त्या दृष्टिकोनातून बरोबर आहे ते म्हणणं. तुम्हाला वाटते का शेतकऱ्याच्या मुलाला आरक्षण भेटलं पाहिजे, तो कोणत्याही जातीचा असो? हो, कोणत्याही जातीचा त्याला फक्त आर्थिक बाबीवर आरक्षण मिळायला पाहिजे. जात कोणतीच होती. ब्राह्मण असला घरी बसून करता आर्थिकदृष्ट्या त्याला द्यायला पाहिजे. एससी असला त्यालाही द्यायला पाहिजे. गवळी साहेबाच्या पुराला नाही पाहिजे, पण एखादा गरीब असला त्याच्या पुराला द्यायला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या त्या जातीवरून धर्मावर आरक्षण नको. आर्थिकदृष्ट्या जो असून त्याला अवध करू. अब्दुल कलाम सारखा जर होतकरू पोरगा असला त्याला अवश्य द्यायला पाहिजे. बरोबर. येत्या उमेदवार जे उभे आहेत इलेक्शनला निवडणुकीसाठी त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? त्यांना संदेश एकच आहे, इमानदारीने जेवढं चांगलं करता येईल अंतःकरणातून निस्वार्थीपणाने तेवढं करायला पाहिजे. माझा एक प्रश्न इथे तारेत कुंपण टाकला आहे ना, या टेकडीवर तारेत आरपार टाकलं त्याला काही लाख खर्च झाले असतील. या कुंपणाची काय गरज होती हे त्या तुमच्या आमदाराला सांगा. तुम्ही ज्या पक्षाचं त्या पक्षाचे हे कशा करता केलं मला इथं कोणते जनावर येऊन राहिले, कोणतं पीक करत होते तुम्ही. हे एवढा खर्च दुसऱ्या गावात टाकला. चांगले रोड खराब झाले, रोड दुरुस्त केले असते, डॅमेज केले असते. कारण की इंडियामध्ये माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये मी ॲग्रिकल्चर सायन्स ग्रॅज्युएट आहोत आणि नोकरी सरकारी नोकरीमध्ये होतो, रिटायर झालेला. इंडियामध्ये जास्तीत जास्त शंभरात सोडा हजारापैकी 999 स्वार्थी शेणकाय धंदे करणारे आपलं कसं बरं हेच पाहतात ते, आणि जो अंतःकरणातून करत असेल त्याला करू देत नाही. तर ही गोष्ट नष्ट व्हायला पाहिजे. कोणती की बदमाशी हे तुम्ही त्यांना चॅलेंज सांगा. आणि हे कुंपण कशा करता केले विचारा. तुमचा कोण आमदार असेल त्याला पुढा विचारा प्रश्न. योग्य कामगिरी केली पाहिजे, योग्य शिक्षित असला पाहिजे का? सुशिक्षित असला पाहिजे, अशिक्षित असो सुशिक्षित असो, पण देशाच्या दृष्टिकोनातून देशाच्या जनतेच्या दृष्टिकोनातून जे हिताचं आहे ते करायला पाहिजे. आम जनता अशी उभी राहिली पाहिजे ताट पाणी बिलकुल की ज्याला कोणी दाबू शकणार नाही. सुरेश हनुमान देशपांडे. अच्छा, राज्यामध्ये फडणवीस सरकार आहे, त्यांच्या कामगिरीबद्दल काय म्हणाल तुम्ही? उत्कृष्ट कामगिरी आहे, व्यवस्थित काम करून राहिलेले आहे. मला समाधान आहे. अच्छा, काय संदेश द्याल तुम्ही आता पुढच्या वेळेस निवडून येण्यासाठी? लोकांनी खरं भाजपला निवडून द्यावं आणि निस्वार्थप्रमाणे ते सेवा करतायत याची नोंद घ्यावी. केंद्र सरकारने योजना राबवल्या त्याचा काही लाभ घेतलाय तुम्ही? नाही का? काका तुमचं नाव? विनायक पंजाबराव जगताप. आता उमेदवार उभे आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? चांगलं काम करणाऱ्याला निवडून द्यावे. निवडून द्यावे. काही 5 वर्षात आता बीजेपीची सत्ता होती केंद्रामध्ये, आता काहीतरी फरक दिसतोय का तुम्हाला भारतात देशामध्ये? थोडाफार दिसतोय. काही बदल होतोय? बदल नाही, जुन्यात प्रोसिजर चाललं. अच्छा, विकासाची काही कामी पाहिली तुम्ही? हा, पाहिली. विकासाचा परिभाषा सांगू शकता का तुम्ही थोडं 2-3 पॉईंट? विकास म्हणजे कोणत्या अनुषंगाने पाहिजे? आमदारांनी कशी कामगिरी असली पाहिजे, आमदाराची कशा प्रकारे कामं केली पाहिजे त्यांनी? आमदार जर ज्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असेल त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये शिक्षणाची सोय आहे का, आरोग्याची सोय आहे का, पाणी पुरवठ्याची सोय आहे का, शेतीला मुबलक पाणी मिळते का, त्या दृष्टीने काही विचार केला आहे का, असा विचार करायला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळतोय का? हमी भाव प्रोसिजर जी आहे ना, किचकट प्रोसिजर. म्हणजे नाव नोंद करा की तुम्हाला या तारखेपासून या तारखेपर्यंत
भावडीच्या ग्रामपंचायतमध्ये त्याची इन्फॉर्मेशन नसते. त्यांनी कुठे नाव नोंदवा हे माहीत नसते. नोंदवायला गेल्यानंतर तो ऑफिसवर कुठं असतो की नाही, असता तर मग ते नाव नोंदवे. त्यावेळेस जे तारीख देतात ते त्या तारखेला एवढी गर्दी असते की त्याचा माल त्या दिवशी विकला जात नाही किंवा त्याचं माफ होत नाही. माफ झालं त्याचे पैसे मिळतातच लवकर. हे जे प्रोसिजर आहे त्याला किचकट प्रोसिजर. सरळ सरळ काय असते की व्यापाऱ्याने माल घ्यावा, त्याची ते नोंद असते, ती चिठ्ठी घ्यायची आणि त्या चिठ्ठीप्रमाणे त्याने पैसे द्यावे. बरोबर. सुटसुटीत कारभार पाहिजे. नमस्कार काका, तुमचं नाव? रमेश ठाकरे. काय सांगाल एका आमदाराला उमेदवारीसाठी उभे आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? पुस्तक करायला पाहिजे सर्व. आजकाल जी आजची स्थिती आहे, आज जी चाललेलं आहे, प्रत्यक्षात काय आम्ही केलं हे अधिक महत्वाचं आहे ना. तुम्ही काय करणार आहे याला काही महत्व नाही. तुम्ही प्रत्यक्षात काय केलं आहे हे जनतेला पाहिजे. धूळ फेकण्यात आलं आहे. सर्व राजकीय पक्षाचं तेच सल्ला सत्य स्वतःसाठी. मागील जे आमदार होते त्यांच्या कामगिरीबद्दल काय म्हणाल? त्यांच्या कामगिरीबद्दल समाधानी आहात? हो, अमरावतीचे चांगलं काम केलं. शेतकऱ्याच्या भावाला हमी भाव मिळतो मालाला? या 5 वर्षात शेतकऱ्याची अधोगती झाली. अतोनात नुकसान शेतकऱ्याला झालेलं आहे. त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष 100%. 2000 रुपये जे चाललेलं आहे ते फार चुकीचं आहे. धूळफेक आहे सगळं. विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक आमदार काय मदत करू शकतो? आता काय आपली जी घटना आहे या घटनेच्या आधी जाऊन त्यांनी जर शिस्तीत कामकाज केलं तर हा प्रत्येक माणूस आपल्या सर्वसामान्य जो माणूस आहे त्याला काही ना काही थोडंफार त्याची इच्छापूर्ती होऊ शकते. जाणीवपूर्वक कामकाज करण्याची गरज आहे. ते जाणीवपूर्वक कामकाज होत नाही ही वास्तविकता आहे. हे प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बरोबर. लोकांनाही आहे आणि ते येणाऱ्या प्रतिनिधींनाही आहे. आपण प्रतिनिधी आहोत याची जाणीव ठेवून प्रत्यक्षात त्यांना काम करायला पाहिजे. वास्तविकता तसं नाही. आपापल्या सोयीनं चाललं आहे सगळं. हे भाजप सरकार आल्यापासून तर या देशाच्या या 5 वर्षामध्ये या परिसरामध्ये फार अतोनात हानी झाली. वरिष्ठ नागरिकांची आपण वेगवेगळी मते जाणून घेतली आहेत. त्यांच्यामध्ये कसा उत्साह आहे निवडणुकीबाबत, त्यांना काय वाटते आपल्या उमेदवाराबद्दल, त्यांनी आपली मनोगते आपल्याला सांगितली आहे.